आजच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दळकेकर महाराज, आपल्या लोकसभेच्या खासदार सुस्मिताताई वाघ, चाळीसगावचे आमदार आमचे मित्र आदरणीय मंगेश दादा, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, कांती शेठ जैन, मधुभाऊ काटे, अमोल नाना पाटील, मंचावर उपस्थित असलेले रमेश शेठ, सदाशिव बाबा, आत्ताच आपल्या आलेल्या ताई, सुभाष भाऊ मुंडे, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व भाजप आणि शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बांधवांनो आणि मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, मी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण विधानसभेची उमेदवारी कालच जाहीर झाली आणि आपण तातडीने दोघही तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मेळावा या ठिकाणी आयोजित केला। त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या सर्व सन्माननीय प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो। बांधवांनो, मला वाटतं असा एक मेळावा 2014 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा उमेदवारी केली त्यावेळेस निश्चितपणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने अतिशय एकोप्याने एकत्रित येऊन आणि सुंदर अशा मेळाव्याचं नियोजन केलं, प्रचाराची धुरा सांभाळली। प्रामाणिकपणे शिवसेनेचं किंवा माझं काम त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण केलं आणि मला भरघोस मतांनी या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचं नेतृत्व करण्याचा संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली। परंतु बॉम्बस्फोट झाला, बॉम्बस्फोट। हे विजयाचे फटाके। परंतु निश्चितपणे शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, ही गेल्या 30-40 वर्षापासूनच असलेलं हे अतूट असं नातं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासूनच युती धर्म पाळणारा हा दोघही पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आपल्याला या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाहायला मिळाला। मधल्या काळांमध्ये जेव्हा विचारांशी तडजोड केली गेली त्यावेळेस निश्चितपणे 2.5 वर्षाचा कार्यकाळ जर का आपण सोडला तर त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळाचा जो झालेली गडबड आहे त्या गडबडीच्या नंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये युतीच्या विचारांनी एकत्रित आला। परंतु बांधवांनो, दुर्दैवाने मागच्या 2019 मध्ये जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली त्यावेळेस मला सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की आपल्यातल्याच एकाने बंडखोरी केली। ती बंडखोरी करून त्यांनी या पक्षाची ही फसवणूक केली, आपल्या कार्यकर्त्यांची फसवणूक केली, आपल्या पदाधिकाऱ्यांची फसवणूक केली, चुकीचे वेगवेगळ्या पद्धतीचे डोक्यांमध्ये फीट करून आणि माझ्या विरोधात त्या ठिकाणी बंडखोरी केली। मला बंडखोरीचं काही वाटत नाही,
पण त्या बंडखोरीच्या नंतर त्या बंडखोराच्या मागे मला असं वाटतं की या व्यासपीठावर उपस्थित असलेला 2, 5, 10 पदाधिकारी प्रामाणिकपणाने जर का सोडला तर मला वाटतं या पाचोरा तालुक्यातली 100% भाजप ह्या त्या बंडखोराच्या पाठीमागे उभं राहण्याचं पाप मला वाटतं आपल्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी झालं आणि त्याचा दुष्परिणाम हा संपूर्ण महायुतीवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। 2019 पर्यंत आपलं एकमेकांचं असलेलं प्रेम त्या प्रेमामध्ये कुठेतरी तडा जाण्याचं काम, तडा पडण्याचं काम या ठिकाणी झालं। निश्चितपणे हा एक मोठा परिवार आहे। या परिवारामध्ये एकमेकांच्या बाबतीत राग, रोष, द्वेष, समज, गैरसमज हे एकमेकांमध्ये होतील। जेव्हा उमेदवारी जाहीर होतील त्यावेळेस निश्चितपणे आम्ही येतो, एकमेकांचा राग, रोष, समज, गैरसमज हे सगळे आम्ही काढण्याचा प्रयत्नही करतो। जसं आज विधानसभेचं इलेक्शन लागलं तसं लोकसभेचंही लागतं। लोकसभेमध्येही खासदारांच्या बाबतीत आमच्याही काही अपेक्षा असतात। मला माहिती आहे, मी लोकप्रतिनिधी आहे। कुठलाही खासदार असेल, मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असतील, यांच्याकडून सुद्धा सगळ्यांची 100% मला असं वाटतं की त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही। त्याच्यामुळे निश्चितपणे खासदारांकडून युतीचं तर सोडा, पक्षाच्या कार्यकर्त्यांची सुद्धा 100% अपेक्षा खासदार सुद्धा पूर्ण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। तीच परिस्थिती आमदाराची आहे की तो मित्र पक्षाचं तर सोडा, तो स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची सुद्धा 100% त्या ठिकाणी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही। 100% मतदारसंघाची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे 5 वर्षाच्या कार्यकाळाच्या नंतर काही कार्यकर्ते की जो प्रामाणिक आहे, तो प्रामाणिक कार्यकर्ता की ज्यांनी मनापासून काम केलेलं आहे, त्याची अशी अपेक्षा असते की या लोकप्रतिनिधींनी मला पहिले बोलवावं। नेमका गराडा असा येतो की जो कधीच कामाला आलेला नसतो, तो सगळ्यात पुढे असतो आणि तो सगळ्यात पुढे घेऊन तो ह्या प्रामाणिक कार्यकर्त्याला मागे टाकतो आणि हे लोकप्रतिनिधी आपल्या कामांच्या गराड्यात हे सगळं विसरतो, ही देखील वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे हा जो काही ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ही एका हाताने टाळी वाजत नाही। हा प्रचंड राग, द्वेष जसा तुम्हाला आज होतोय तसा मलाही त्या काळामध्ये झाला। माझी पूर्वजांची, परमेश्वराची किंवा जनता जनार्दनाचे आशीर्वाद होते म्हणून मी त्या काळामध्ये निसटता का होईना त्या पराभवापासून वाचलो। बांधवांनो, जर का त्या पराभवापासून वाचलो नसतो तर मी आज युतीचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर कदाचित उभाही राहिलो नसतो। मग मी आज ते गाऱ्हाणं मांडायचं का? कोणी काय केलं, कोणी नाही केलं हे मी आज सांगण्याची ती वेळ आहे का? निश्चित 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी आघाडीत होतो। आज मी या 2.5 वर्षामध्ये सत्तेत आलो। सुभाष भाऊ, तुम्ही जे काही कामांची मागणी केली, मी सुद्धा तुम्हाला 100% ग्वाही दिली की मी कार्यकर्त्यांना 40%चा वाटा देणार। पण दादा, तुम्ही त्याला साक्षीदार आहे की आपल्याला जो काही 25-15चा निधी मिळाला तो आम्हाला 6 कोटी रुपयाचा निधी आपल्याला मिळून 2 महिने झाले। स्वतः गिरीश भाऊ की आता जर का तुम्ही पाहिलं तर या शासनाच्या कार्यकाळामध्ये इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या महाराष्ट्र सरकारने दिल्या की ते या देशाच्या इतिहासात एकाही राज्याने दिल्या नाही, इतक्या योजना या महाराष्ट्र सरकारने दिल्या। त्याच्यामुळे साहजिक अनेक मंत्री महोदयांना जर तुम्ही पाहिलं तर गिरीश भाऊंची डिमांड होती 7-8 हजार करोड रुपयाची आणि मला वाटतं त्यांना फक्त मिळाले 900 करोड रुपये। त्या 900 करोड रुपयामध्ये जवळपास 170 आमदार आणि त्या 170 आमदारांना 6 कोटी रुपये मिळाले आणि नंतर आम्ही आणखी प्रयत्न करून मला वाटतं 5 कोटी रुपये तेही ह्या भाऊच्या प्रयत्नाने यांना मी विनंती केली की काही करा आणि 5-10 करोड रुपये तरी द्यायला लावा। ते 5 करोड रुपये
असे 6-5 11 करोड रुपयाचा निधी हा मला 25-15 मिळाला. त्याचं टेंडर झालं, ते फास्ट व्हावं म्हणून आपण क्लब केलं आणि क्लब करून तो अजूनही मी निधी वितरित करू शकलो नाही. त्याच्या प्रमा केल्या, वर्क ऑर्डर दिल्या, पण अजून एकाही कार्यकर्त्याला त्याची वर्क ऑर्डर दिली नाही किंवा त्याच्या कामाची मी सुरुवात केली नाही. फक्त आचारसंहितेच्या आधी त्याची प्रोसेस करून घ्यावी या कारणाने. नाही तर सुभाष दादा, तुम्ही मागच्या 2019ला तुम्ही आणि मधुभाऊ असे दोनच व्यक्ती असे होते की ज्यांचा माझ्यावर निधी मागण्याचा हा 100% अधिकार होता आहे. हे मी प्रामाणिकपणे सांगतो, कारण तुम्हीच माझ्या व्यासपीठावर होते, तुम्हीच माझं प्रामाणिकपणे ओपनली काम केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचा माझ्याशी झगडायचा अधिकार आहे, माझ्याकडे काम मागायचा अधिकार आहे. याच्यात कोणाचंही दुमत नाही. तुम्ही जो काही त्रागा केला तो एखादा प्रामाणिक माणूसच करू शकतो, ज्यांनी माझ्यासाठी काम केलेलं आहे. ज्यांनी माझ्यासाठी केलेलं नाही तो इथे येऊन हिंमतही करू शकत नाही. आमचे रमेश शेट्टी सांगितलं, पण रमेश शेठ आपण 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे शहर प्रमुख असताना एका बंडखोराच्या स्टेजवर जाऊन उमेदवारी दाखल करायला होतात, हे जर विसरू नका. ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे ना. हा जो काय विषय झाला हा विसरा. बांधवांनो, हे सगळं असताना मी आपल्याला सांगेन की मागच्या काळामध्ये अरे माझे काका वारल्यानंतर डोक्याला बाल सुद्धा उगला नाही. गिरीश भाऊ माझ्या घरात आले, त्या उन्मेष पाटलाने कधी आम्ही पाहिलेलं नव्हतं. 15 दिवसात त्याला खासदार केलं. अरे टकली केलेला माणूस उत्तर कार्य झाल्याबरोबर तुमच्या गाडीत बसून उन्मेष पाटलाचा प्रचार आम्ही करत फिरून त्या 15 दिवसामध्ये उन्मेष पाटलाला खासदार केला. मला किती टक्के माझ्या कार्यकर्त्याला निधी दिला? बांधवांनो, हा जो काही विषय आहे मी निश्चितपणे या निमित्तानं मी आपल्याला सांगेल, हा किशोरप्पा एका जे काही शब्द दिल ना त्याच्याशी प्रामाणिक आहे. माझं विधानसभेचं इलेक्शन आहे म्हणून मी काय डायरेक्ट फोटो बोलून लोटांगण घालेल याच्यातला किशोरप्पा अजिबात नाही. माझी प्रामाणिक इच्छा आहे की हा किशोरप्पा प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्त्याला 1001% ह्या किशोरप्पाचे दरवाजे 24 तास उघडे आहेत. अरे पण हे काय आहे? माझी भाऊ आपल्याला हात जोडून विनंती आहे. या ठिकाणी जिल्हाध्यक्ष महोदय, मी मागच्या काळामध्ये जे काय असेल ना, माझं जे पोटात आहे ते तोंडात आहे, जे पोटात आहे ते होतात आहे. आम्ही अशा प्रकारे चुकीचे वक्तव्य करून चुकीचं काहीतरी मागून आपल्याशी अजिबात गद्दारी किंवा खोटं बोलण्याचं काम माझ्या तरी याच्यात नाहीये, माझ्या डिक्शनरीत नाहीये. माझी फक्त आपल्याला हात जोडून या निमित्तानं विनंती आहे की कालपर्यंत इकडे एका बाजूला या देशाचे सर्वेसर्वा गृहमंत्री अमितजी शहा साहेब वरून सांगतायत की आपली या महाराष्ट्रामध्ये 100% 100% युती आहे. या राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब सांगतायत की ज्यांनी या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली त्याची आम्ही हकालपट्टी करू, त्याच्यावर कारवाई करू, त्याच्या जागेवर तात्काळ दुसऱ्या नियुक्त्या करू. पण कालपर्यंत आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचं मागे बॅनर लावायचं, भारतीय जनता पक्षाचं चिन्ह लावायचं आणि त्या ठिकाणी माझ्यावर गरळ ओकायची. मग हे कोणत्या तत्वात बसतंय? एकदा विषय तर क्लिअर करा. मी असं म्हणत नाही की कोणाला थांबवा, पण आम्ही जर का खरोखर विचारांचे पाईक आहोत ना कांती साहेब, तर आम्ही कोणाच्या मेसेजची वाट पाहतोय? आता काय शहा साहेब आणि बावनकुळे साहेब इंडिव्हिज्युअल आपल्याला मेसेज करतील की जा शिवसेनेचा निर्धार मेळावा आहे त्याला शुभेच्छा द्यायला जा? आम्ही एका बाजूला अशा पद्धतीने करून हे नेमकं चाललंय काय? माझी विनंती फक्त हात जोडून हीच आहे, दादा एका हाताने टाळी वाजत नाही. मी 1001% आजपर्यंत माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांनी, ठीक आहे लोकप्रतिनिधी म्हणून मी पहिलेच मान्य केलं की ते कोणीही असू द्या,
कदाचित प्रत्येकाकडून अनावधानाने म्हणा का लक्षपूर्वक म्हणा काहीतरी चुका कदाचित झाल्या असतील, मी मान्य करतो. भविष्यात होणार नाही याच्याकरता एक समिती नेमा, कमिटी नेमा. त्या कमिटीला निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न हा 1001% असणार आहे. पण भाऊ, जो काही संदेश जातोय तो अत्यंत चुकीचा आहे. मी असं अजिबात म्हणत नाही की त्या उमेदवाराला, त्या बंडखोराला तुम्ही बसवा, माझ्या गाडीत फिरवा, माझ्या मागे फिरवा, अजिबात नाही. माझी एक प्रामाणिक इच्छा फक्त एवढीच आहे की आपण जर का खरोखर तत्ववादी असू ना, आम्ही जर का खरोखर आदेशाचं पालन करणार असू ना, तर मग आमच्या पक्षाचे प्रमुख लोक जे आदेश करतायत त्या आदेशाचं आपण पालन करावं, त्याची हकलपट्टी करावी. हे माझं तर जाऊ द्या हो, आजच्या तारखेत भारतीय जनता पक्षामध्येच एक नाही 4-4, 5-5 तुकडे तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील. एकदा अंतर्गत जा. हे बिचारे द्विधा मनस्थितीत आहेत, हे संभ्रमात आहेत. हे नेमकं काय चाललंय? किंवा एका बाजूला अमोल शिंदेच्या मागे हे मेळावे भरताय, पक्षाचे संदेश जात आहेत. दादा, मी आपल्याला या निमित्तानं विनंती करेन की जसं रमेश शेट्टी सांगितलं, सुभाष भाऊ सांगितलं, अनेक आमचे निष्ठावान भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षापासूनच काम करणारे कार्यकर्ते आहेत. मी भडगावचे 1-2 मेळावे पाहिले दादा. मागे भाजपच्या नावाने आमंत्रित दिलं जात आहे आणि समोर काळी टोपीचे RSSचे पक्के लोक की त्यांची दिशाभूल केली जाते. भाजपचा मेळावा आहे असं सांगून त्या ठिकाणी बोलवलं जात आहे आणि तिथं गरळ ओकली जाते. अरे, माझ्यावर बोलताय म्हणजे तुम्ही सरकारवर बोलताय. मी एक सत्ताधारी आमदार आहे. मग हे कोणतं तत्व आहे? जो RSSचा माणूस की ज्याला त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अपेक्षेची त्यांनी वाट पाहिली नाही, कुठलीही जीवनामध्ये अपेक्षा केली नाही, विचारांशी आयुष्यात कधी तडजोड केली नाही, अशा माणसाची फसवणूक करून तुमच्या अपक्षाच्या मेळाव्यामध्ये तुम्ही आणताय. ही भाऊ पक्षाची तर आहेच, पण या कार्यकर्त्यांची सुद्धा फसवणूक आहे. माझी फक्त हात जोडून एवढीच विनंती आहे की आपण एकदा क्लिअर कट संदेश द्यावा. माझं सोडावं, पण कार्यकर्त्यांना तरी संदेश द्यावा. इथं बसलेला एकही कार्यकर्ता ओपन बोलणार नाही, पण हा खंत व्यक्त करतोय की ज्याला तुम्ही या तालुक्याची सगळी जबाबदारी दिली आहे, तालुक्याचा अध्यक्ष आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांचा अध्यक्ष आहे, त्यांनी आवाज दिला की यांना जावं लागतंय, यांना आदेशाचं पालन करावं लागतंय, आणि दुसऱ्या बाजूला मात्र पुन्हा तेच जे चाललंय, हा संभ्रम जर का दूर करायचा असेल तर माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. सर्व श्रेष्ठी मान्य खासदार साहेब आहेत, मान्य जिल्हाध्यक्ष महोदय आहेत, मान्य आमदार साहेब आहेत, माझी आपल्याला या निमित्तानं एवढीच विनंती आहे की आपण एकदा हे चित्र स्पष्ट करावं, असा एक संदेश आपल्या पक्षामध्ये द्यावा, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये द्यावा की आपली ही युती आहे, या युतीमध्ये आपण प्रामाणिकपणे जो कोणी महायुतीचा उमेदवार, जो कोणी म्हणण्यापेक्षा आता माझं नाव डिक्लेअरच झालंय, तर महायुतीच्या उमेदवारामागे आपण प्रामाणिकपणे उभं राहून जो काही समोरचा नुसती पक्षाचीच नाही, कार्यकर्त्याच नाही, नेत्यांची सुद्धा दिशाभूल करतोय, आपली फसवणूक करतोय, ही जर का संभ्रम आपला दूर आज मला वाटतं झाला पाहिजे. नुसता उमेदवार नाही तर मला वाटतं त्या पदावरून त्याला हकलपट्टी करून या भारतीय जनता पक्षाला खरंच तारणारा, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काम करणारा, या भारतीय जनता पक्षाची वाढ करणारा जर का एखादी प्रामाणिक कार्यकर्ता तुमच्या पद्धतीने त्या तालुका सांभाळणारा, या भारतीय जनता पक्षाच्या विचारांना पुढे नेणारा एखादा प्रामाणिक कार्यकर्ता आपण देऊन खऱ्या अर्थाने माझ्यापेक्षाही या भाजपला न्याय द्यावा, अशी एक आग्रहाची विनंती आपल्याला आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं मी करतो. खरं म्हणजे आपण सगळेजण एवढ्या धावपळीत, खास करून मंगेश दादा, तुम्ही म्हणजे आता मला माहिती आहे की प्रत्येक उमेदवाराची काय अवस्था असते, पण आपण ही सगळी एकमेकांचा गैरसमज दूर करण्याच्या करता तुमच्या सगळ्या धावपळीतून वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानत असताना मी या ठिकाणी या सगळ्या नेत्यांच्या समोर भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला या ठिकाणी आश्वस्त करतो, रेकॉर्डेड सांगतो की उद्या हा किशोरप्पा
विधानसभेचा सदस्य झाल्याच्या नंतर एकाही भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची 100% खात्री देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.